नमस्कार, आपण पाहत आहात आयुर्विन टाइम्स. सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवडीचा मुहूर्त अखेर ठरण्याची शक्यता आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना 20 मार्चपूर्वी निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका 9 फेब्रुवारीला पार पडल्या. मात्र अद्याप अध्यक्ष आणि सभापती निवड झालेली नाही. निवडणुकीला पंधरवडा उलटूनही निवडी रखडल्या होत्या. सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने निवड प्रक्रिया अधिवेशनादरम्यान होणार की त्यानंतर याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आता शासनाच्या आदेशानंतर प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सर्वाधिक 18 जागा मिळाल्या आहेत, तर भाजपाला 16 आणि काँग्रेसला 11 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाला 7 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 6 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय जनसुराज्य शक्ती, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि रयत क्रांती या पक्षांना प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे. महाविकास आघाडीकडे सध्या 30 सदस्य आहेत आणि बहुमतासाठी अजून एका सदस्याची गरज आहे. तर भाजप, जनसुराज्य आणि रयत क्रांती या पक्षांकडे मिळून 18 जागा आहेत. सांगली जिल्हा परिषद सत्तेच्या चाव्या मात्र शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे असल्याचे मानले जात आहे. या दोन पक्षांचे राज्यस्तरीय नेते कोणासोबत जाण्याचा निर्णय घेतात यावर जिल्हा परिषद सत्तेचे गणित ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत महत्त्वाच्या बैठका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपकडूनही या दोन्ही पक्षांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. दरम्यान ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांची पहिली बैठक 20 मार्चपूर्वी घेण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीपूर्वी पंचायत समिती सभापती निवड होणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील 10 पंचायत समित्यांच्या बैठका आधी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड आता कोणाच्या बाजूने झुकणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आयुर्विन टाइम्स चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपले मत कमेंटमध्ये नक्की सांगा.